हॅलो विद्यार्थी मित्रांनो, रिड्यूस्ड मासवरती आपल्याला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो। एक स्प्रिंग आहे आणि त्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे। स्प्रिंगच्या दोन्ही एंडला M1 अँड M2 मासेस कनेक्ट केलेले आहेत आणि ही स्प्रिंग सिंपल हार्मोनिक मोशन करत आहे। तर ह्या स्प्रिंगचा पिरियोडिक टाइम किती आहे? तर अशा केसमध्ये आपल्याला अगोदर रिड्यूस्ड मासचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे आणि तो फॉर्म्युला आहे 1/mr इक्वल टू 1/m1 प्लस 1/m2। इथं जे mr लिहिलेलं आहे, mr म्हणजे आहे रिड्यूस्ड मास। आणि एकदा का आपल्याला इथं रिड्यूस्ड मास मिळालं तर आपण पिरियोडिक टाइम कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे t इक्वल टू 2π√m/k। हा नेहमीचा फॉर्म्युला, पण मासच्या ऐवजी आपण रिड्यूस्ड मास टाकणार आणि k इज द स्प्रिंग कॉन्स्टंट। हा फॉर्म्युला वापरून आपण ह्या ठिकाणी पिरियोडिक टाइम कॅल्क्युलेट करू शकतो।